नारळाचं असं कोणतं झाड, कोणती जात ते फक्त आपणाला 2 ते 3 वर्षांमध्ये फळ देण्यास सुरुवात करतं. तर मित्रांनो, याची उंची कमी असल्यामुळे काढणी सोपी जाते. योग्य व्यवस्थापन जर आपण ठेवलं तर आपणाला वर्षाला जवळपास 120 ते 180 नारळ एका झाडातून हमखास मिळू शकतात. पण अनेक शेतकरी एक मोठी चूक करत आहेत. त्यामुळे उत्पादन जे आहे ते अपेक्षेपेक्षा फार कमी मिळून जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन डॉर्फ या नारळाच्या संपूर्ण झाडांची माहिती आपण पाहणार आहोत. याची वैशिष्ट्ये काय आहेत, याचे फायदे काय आहेत, याचे तोटे काय आहेत, लागवड कशा पद्धतीनं असावं, खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असावं, त्याचबरोबर यातून मिळणार आपल्याला उत्पादन कशा पद्धतीनं असतं, याचं आयुष्य आणि कोणत्या भागांमध्ये ही जात चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ग्रीन डॉर्फ म्हणजे काय आपण हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, ग्रीन डॉर्फ ही जात जी आहे नारळाची, ही नारळाची बुटकी जात आहे. या झाडाची जी वाढ आहे तुलनेनं अतिशय कमी उंचीची असते. त्यामुळे फवारणी असो, नारळ काढणे असो, देखभाल करणे हे अतिशय चांगलं सोयीस्कर आपणाला जातं. तर यासाठी नारळांचा जो रंग आहे ग्रीन डॉर्फ हा हिरवा असतो. त्यामुळं एक त्या नारळाच्या जातीला नावच त्या याच्यावरून पडलेलं आहे, निरीक्षणावरून, की ग्रीन डॉर्फ. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जात चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित वाढते आणि इतर उंच जातींच्या पेक्षा ही जात जी आहे चांगल्या पद्धतीनं लवकर उत्पन्न मिळवून देणारी जात आहे. तर याची आपण पुढे वैशिष्ट्ये पाहू. तर मित्रांनो, आपण ग्रीन डॉर्फ या जातीची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जी नारळाची उंची आहे ती खूप कमी असते. त्याचबरोबर 2.5 ते 3 वर्षांमध्ये आपणाला ही जात जी आहे ती फळधारणेला चालू होते. त्याचबरोबर नियमित आणि चांगलं उत्पादन देणारी ही जात आढळून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ काढणी यामध्ये फार सोपी असते. त्याचबरोबर नारळांमध्ये जे पाणी आढळून येतं ती देण्याची जी क्षमता आहे ती ह्या जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर घरगुती बाग म्हणा किंवा व्यावसायिकांच्यासाठी ही लागवड आपणाला खूप अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे उपयुक्त ठरते. तर ग्रीन डॉर्फ ही उष्ण आणि दमट हवामानामध्ये, वातावरणामध्ये जास्त अनुकूल ठरते. तापमान साधारण आपणाला 20 ते 30 अंश सेल्सिअस जरी तापमान असेल तरी याची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला निचरा होणारी जमीन असायला पाहिजे, म्हणजे पाणी निचरा होणारी. पाणी साठणारी जी जमीन आहे शक्यतो टाळा. त्याचबरोबर अशा जमिनींमध्ये ही जात लावल्यास याची वाढ फार कमी होते. त्यामुळे अशा जमिनी टाळा. तर महाराष्ट्रात मित्रांनो, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये ही जात बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये चांगली आपणाला आढळून आलेली आहे आणि यातून चांगल्या पद्धतीनं शेतकरी उत्पादन जास्तीत जास्त मिळवत आहेत. तर मित्रांनो, लागवड कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, झाडांमधील जे अंतर आहे ते 7.5 बाय 7.5 मीटर अंतर योग्य राहणार आहे. तर मित्रांनो, खड्डा जो आहे तो सुमारे 1 बाय 1 मीटर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खड्डा भरताना चांगलं कुजलेलं जे सेंद्रिय शेणखत आहे, त्याचबरोबर माती म्हणा आणि आवश्यकतेनुसार नीमकेक याचं मिश्रण आवर्जून घ्या. त्याचबरोबर लागवड जी आहे ती पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा आपल्याजवळ जर चांगल्या पद्धतीने सिंचन उपलब्ध आहे तर इतर कोणत्याही हंगामात घेतली तरी चालेल. तर मित्रांनो, पहिल्या काही वर्षांमध्ये आपण नियमित पाणी देणं फार गरजेचं आहे आणि खतांचं व्यवस्थापन असणं फार गरजेचं आहे. जितकी जास्त आपणाला सेंद्रिय खतांवरती भर देता येईल तितकी जास्त आपण द्या. तर मित्रांनो, आता आपण खत आणि पाणी व्यवस्थापन बघूया. तर पहिल्या 3 वर्षांमध्ये झाडांची वाढ चांगली होण्यासाठी ना सेंद्रिय खतांवरती जास्तीत जास्त भर दिली पाहिजे आणि त्यामध्ये संतुलित प्रमाणामध्ये थोडीफार रासायनिक खतं वापरली तरी काय हरकत नाही. दरवर्षी भरपूर शेणखत द्या.
त्यामध्ये वर्षातून एकदा शेणखत हे मिळालंच पाहिजे. त्यामध्ये लेंडी खत असो, गांडूळ खत असो, जीवामृताचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असायला पाहिजे. त्याचबरोबर माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद आणि पालाश हे वेळोवेळी देणं गरजेचं ठरणार आहे. उन्हाळ्यामध्ये नियमित सिंचन असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला सिंचनाचं व्यवस्थापन म्हणजे आपण जर ठिबक सिंचन वापरलं तर पाण्याची बचत चांगल्या प्रकारे होते आणि झाडांची वाढ देखील चांगल्या पद्धतीनं होते. तसेच आपण अशा पद्धतीने म्हणजे मल्चिंगद्वारे जर व्यवस्थित आच्छादन जर केलं तर दीर्घकाळ जो झाडांच्या सभोवतीचा जो ओलावा आहे तो टिकवून ठेवण्यासाठी फार आपणाला उपयुक्त ठरतं. त्यामुळं या व्यवस्थापनावरती आपण आवर्जून सर्वांनी भर दिली पाहिजे. योग्य चांगलं व्यवस्थापन जर असलं तर आपणाला येणाऱ्या पुढे अडचणी ज्या आहेत त्यांना सामोरे जावं लागणार नाही. तर मित्रांनो, ग्रीन डॉर्फ या जातीच्या नारळांच्या झाडांचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया. तर फायदे काय आहेत? तर सर्वप्रथम यामध्ये ही जात जी आहे लवकरात लवकर उत्पादन देणारी जात आहे. झाडांची उंची फार कमी असल्यामुळे आपणाला व्यवस्थापनावरती जास्त खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर काढणीचा जो खर्च आहे तो फार कमी असतो. त्याचबरोबर नियमित फळधारणा ही चांगल्या पद्धतीने याची ठरते. त्याचबरोबर नारळांमध्ये जे पाणी आढळून येतं त्यासाठी ही जात अतिशय उत्तम ठरते. तसेच याचबरोबर आपण तोटे पण बघूया. जर मित्रांनो योग्य खत, पाणी हे जर आपण व्यवस्थित नाही ठेवलं तर याचं उत्पादन फार कमी असतं. मित्रांनो, काही भागांमध्ये दुष्काळी क्षेत्रांमध्ये याची वाढ फारशी होत नाही, मंदावून जाते. तसेच रोग आणि किडींचं जर व्यवस्थापन जर निरीक्षण आपण जर व्यवस्थित नाही ठेवलं तर आपणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. तर मित्रांनो, फारसे याचे काही तोटे नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याची कोणती बाजू यामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे आपण जर याचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने ठेवलं तर येणाऱ्या काळांमध्ये शेतकऱ्यांसाठी ग्रीन डॉर्फ ही नारळाची जात सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या सगळ्यातून काय निष्कर्ष मिळवला? मित्रांनो, आपल्याजवळ चांगल्या पद्धतीनं सिंचनाची व्यवस्था जर चांगली असेल, तसेच आपलं जे जमीन क्षेत्र आहे ते अगदी चांगलं सुपीक आहे, त्याचबरोबर आपलं जर नियमित चांगलं व्यवस्थापन जर आपण ठेवू शकलो तर मित्रांनो ग्रीन डॉर्फ ही नारळाची जात आपणाला अतिशय चांगला पर्याय म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना ठरणारा आहे. तर मित्रांनो, दर वर्षाला लाखोंचं उत्पादन आपण यातून घेऊ शकणार आहे. मित्रांनो, कोणतीही जात निवडण्यापूर्वी त्या परिसराचा, त्या हवामानाचा, आपल्याजवळ असणाऱ्या पाण्याची उपलब्धता, त्याचबरोबर आपल्या जमीन क्षेत्रातील माती या सगळ्यांचा विचार करणं आपल्याला फार गरजेचं आहे. मित्रांनो, त्यामुळे येणाऱ्या काळांमध्ये ही वृक्ष लागवड, नारळ शेती ही प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण काळच घेऊन येणार आहे. मित्रांनो, आपल्या बागेमध्ये ग्रीन डॉर्फ किंवा इतर जातींची नारळांची लागवड आपण केलेली आहे. तर आपणाला याच्यातून एका झाडापासून आपणाला किती नारळ मिळत आहेत तर आपणाला आलेला जो काय अनुभव आहे तो मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. त्याचबरोबर अशाच नारळ शेतीविषयक आणि वैज्ञानिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपला आजचा हा व्हिडिओ आपणाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्यापर्यंत शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जवान, जय किसान.